पहा, हा केना आपण घेऊन घेतलेला आहे. हे पहा, आता याची आपण आता भाजी करणार आहे. हे केन्याच्या पानाची खूप सुंदर होते भाजी. वेगळ्या प्रकारे करणार आहे आपण. हे पहा, हा केना आपण आणलेला आहे भाजीचा. आता याचे आपण हे पानं तोडायचे आणि या पानांची भाजी करायची. कोवड्या कोवड्या पानांची हे केना म्हणजे केनाची भाजी आहे हे. तर हे आपण एक एक तोडायची आणि याची मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची भाजी करून दाखवणार आहे. करून बघा तुम्ही अशी. गावरान भाजी आणि औषधीयुक्त भाजी आहे केनाची. हे आपण असं वेगळ्या पद्धतीनं करणार आहे. तुम्हाला करून दाखवणार आहे मी वेगळ्या पद्धतीची भाजी केनाची. याची आपण भाजी करणार आहे. हे पहा, आपण केनाची भाजी तोडून घेतलेली आहे. पूर्ण पानं घेऊन घेतले आहे कोवळे कोवळे. आता याची आपण भाजी करणार आहे. हे तुम्हाला करून दाखवणार आहे मी भाजी कशी करायची. याची भाजी वेगळ्या पद्धतीची भाजी आपण करणार आहे. हे पहा, खूप सुंदर भाजी होते याची. हे केने आयुर्वेदिक भाजी आहे. हे छान आयुर्वेदिक म्हणजे बहुगुणी भाजी आहे. आणि कंबरदुखी, गुडघेदुखी हे आपले जे प्रॉब्लेम आहे ते दूर होतात याने. केना हे खूप औषधीयुक्त वनस्पती आहे हे. याची आता आपण भाजी करणार आहे. हे तुम्हाला मी आता वेगळ्या पद्धतीनं करून दाखवणार आहे. अशी करून बघा तुम्ही. हे मी तोडून आणलेली आहे. माझ्या गार्डनमध्येच आहे हे भाजी. तिथून मी हे तोडून आणली आहे. तर हे भाजी आता कशी करायची तर मी तुम्हाला हे सांगणार आहे. या पद्धतीनं करून बघा तुम्ही एक वेळा. हे पहा, आता हे मी धुवून घेतलेली आहे. चांगली स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि त्याच्यात हे मोड आलेले मूग आहे. हे मोड आलेली मूग हे टाकणार आहे. तुम्ही असे करून बघा एक वेळा आणि मला सांगा. खूप पौष्टिक भाजी होते. एकदम पौष्टिक भाजी होते हे. अशी या पद्धतीनं करून बघा तुम्ही. मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे. हे कढई ठेवून दिलेली आहे आणि गॅस चालू करणार आहे. ही कढई गरम होते तोपर्यंत आपण ही भाजी कापून घेणार आहे. छान बारीक बारीक कापायची. तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा एक वेळा. केनाची भाजी आहे हे. गावरान भाजी आहे. खूप सुंदर होते. याचे भजे पण होते. भजे करणारे भजे पण करतात. पण ही भाजी मी आता हे पौष्टिक भाजी आहे. गावरान भाजी म्हणजे आपल्या शरीरातले पुष्कळ विकार याने कमी होतात. कंबरदुखी आहे, गुडघेदुखी आहे, हे असे जे काही विकार आहे ते कमी होतात याने. खूप सुंदर होते हे भाजी. अशा पद्धतीनं तुम्ही करून बघाच एक वेळा. पहा, आपली आता कढई तापलेली आहे. तेल टाकणार आहे ह्याच्यात.
खूप बारीक करायची. मोहरी, हे जिरं, हे पहा. लसूण, कांदा, पहा. आता आपले हे मोड आलेले मूग आहे ना, हे घ्यायचे. आणि याच्यात हे पहा, याच्यात हे भाजी आपण कापलेली आहे, हे भाजी टाकायची याच्यात. मिक्स करायची. पहा, हे सलाद सारखी पूर्ण अशी मिक्स करायची, म्हणजे ते भाजीत टाकल्यावर शिजल्यावर ते मिक्स होत नाही बरोबर. तर हे अशी मिक्स करायची. हे पहा, हे तिखट टाकणार आहे. पहा, आता हे भाजी सोडून द्यायची आपल्याला. गावरान भाजी आहे हे. या पद्धतीनं करून बघा तुम्ही, खूप सुंदर होते. आयुर्वेदिक भाजी. पहा किती सुंदर होत आहे ही भाजी. आणि हे खूप कोरड्या पानाची असते. हे लवकर शिजते, वाफेवरच होते, म्हणजे म्हणून आपण सोबतच टाकलेले आहे मूग आणि मोड आलेले मूग आणि हे
ते मोड आलेले मूग म्हणजे खूप पौष्टिक असते आणि हे भाजी पण पौष्टिक आहे, म्हणून आपण दोन्ही एकत्र टाकलेले आहे. पहा किती सुंदर झालेली आहे भाजी. या पद्धतीनं तुम्ही करून बघा. पहा किती सुंदर झालेली आहे. केनाची भाजी, रानभाजी केना, त्याची भाजी आहे हे. पहा किती सुंदर झालेली आहे आणि शिजली पण आहे आपली भाजी. हे